वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे जवळपास 99% जेवढे उमेदवार आहे शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे जे उमेदवार आहेत हे जवळपास अडचणी येणार आहेत। या उमेदवारांसंदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणत्या उमेदवारांना जास्तीत जास्त मोठा फटका बसणार आहे किंवा ते उमेदवार अडचणी देऊ शकतात त्यांच्या संदर्भात ही पूर्ण माहिती असणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नाही किंवा पूर्ण ही माहिती तुम्हाला माहित नसेल तर त्यावेळेस मात्र कदाचित तुम्हाला याची पूर्ण भरपाई जी आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस करावी लागू शकते। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये स्टार्टिंग पासून पहिल्या पॉइंट पासून ते शेवटच्या पॉइंट पर्यंत सगळ्या गोष्टी सांगेल। ज्यामध्ये जर तुमची चुकी झाली नसेल तर समजून घ्यायचं तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालंय, तुमच्या बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा व्यवस्थित होतील, जाहिराती पसंतीक्रम असतील ते, आणि नंतर तुमची निवड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर पडणार नाहीत जर या गोष्टी तुम्ही केल्यात तर हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण उपयुक्त आणि ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साईड्स नोटिफिकेशन बेल तो ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा सगळ्यात अगोदर सांगतो, हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका, कारण हा जो व्हिडिओ आहे खूप अतिशय महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। आता व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताय, म्हणजे दुसरी स्टेप आहे ही। अगोदर आपण टेट परीक्षेचा फॉर्म भरला, नंतर परीक्षा दिली, नंतर रिझल्ट अनाऊन्स झाला आणि आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होते। रजिस्ट्रेशनच्या वेळेस सुद्धा आपल्याला स्वतःची माहिती अद्ययावत करावी लागते, नंतर जाहिरात येतात, पसंतीक्रम द्यावे लागतात, नंतर निवड होते, निवड यादी लागते, निवड होते, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं। पण इथेच खरी आपली उमेदवारी जी आहे रद्द होते जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा। जर आपल्याला या गोष्टी माहीत नाही तर त्यावेळेस 100% तुम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस। त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेऊया। सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे 2 वेळेस परीक्षा देणारे उमेदवार जे आहेत, असे उमेदवार ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिली तर एका वेळेसपेक्षा जास्त वेळा तुम्हाला परीक्षेसाठी प्रविष्ट होता येत नाही। जर तुम्ही 2 वेळा परीक्षा दिली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही। जर तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी जरी झाले तरी सुद्धा तुमची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं तर त्यावेळेस तुमची उमेदवारी रद्द होणार आहे। तर अशा उमेदवारांनी जे आहे शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होऊ नये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आता बाकीच्या उमेदवारांसाठी ज्या गोष्टी आहेत, हाय अलर्ट ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगतोय। पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे वैयक्तिक माहितीमध्ये चूक। उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, आता ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांची चूक होणार आहे। कोणती सांगतो ते बघा, कोणकोणती वैयक्तिक माहिती आहे तुमची ते। सगळ्यात अगोदर तुमचं जे नाव आहे, तुमचं नाव जे काही आहे, तुमच्या नावामध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक नसली पाहिजे। तुमचं नावच जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, तुमचे डॉक्युमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी तपासण्यासाठी। दुसरं आहे तुमची डेट ऑफ बर्थ ती, नंतर तुमचं जेंडर जे आहे ते, तुम्ही मॅरिड आहात का ते, आणि अजून एवढंच नाही तर तुम्हाला अपत्य किती आहे। जर तुम्ही मॅरिड आहात तर तुम्हाला 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य नको, त्यावेळेस सुद्धा तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते। ठीक आहे, तर ही वैयक्तिक माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर, या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या गोष्टीवरून तुमची उमेदवारी जी आहे रद्द होऊ शकते। आणि या वैयक्तिक माहितीमध्ये जर एक परचा तुमचा फोटो थोडा क्लिअर नसला किंवा सिग्नेचर थोडीफार मागे पुढे हे झाली किंवा त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी झाल्या, पण तुमचं जर नाव मिसमॅच असलं किंवा नावामध्ये जर काही बदल असला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण येऊ शकते। त्या संदर्भाचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। मुद्दा क्रमांक 3, मुद्दा 3 आहे डोमिसाईल जे आहे। डोमिसाईल संदर्भात खूप साऱ्या उमेदवारांची विचारणा होती। आता बघा, ॲक्च्युली फॉर्म ज्यावेळेस आपल्याला भरण्यासाठी सांगितलं होतं त्यावेळेस 14 मे 2025 ही शेवटची तारीख होती, 10 मे 2025 होती, पण ही तारीख एक्सटेंड करून 14 मे 2025 करण्यात आली। नंतर 14 तारखेच्या आतमधलं तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत पाहिजेत तुमचे, तरच तुम्हाला व्हॅलिड किंवा एलिजिबल कन्सिडर केला जाणार आहे। जर एखाद्या उमेदवाराजवळ 14 तारखेच्या आतमध्ये डोमिसाईल नसेल तर त्यावेळेस मात्र तो उमेदवार पात्र समजण्यात येणार नाही। जर तुम्ही असं डॉक्युमेंट अपलोड केलं असेल किंवा रजिस्ट्रेशन झालं असेल, डॉक्युमेंट अपलोड केलं आहे तुम्ही, तर त्यानंतर मात्र तुम्हाला ते डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जाणार नाही। आणि त्यावेळेस तुम्ही डोमिसाईलमध्ये किंवा महाराष्ट्राचे रहिवासी आहात किंवा नाही तर त्यावेळेस तुम्हाला तिथे नो करावं लागेल। आणि जर काही उमेदवारांनी ऑलरेडी नो केलंय, त्यांच्याजवळ डॉक्युमेंटच नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी नो केलंय, तर असे उमेदवार, आणि सोबत ज्यांनी यस केलंय पण त्यांच्याजवळ डॉक्युमेंट्सच नाहीये तर त्यावेळेस त्यांना नो करावं लागणार आहे। तर असे उमेदवार, हे उमेदवार सुद्धा जे आहे भरती प्रक्रियेच्या कोणत्याही पदभरतीमध्ये जे आहे जर योग्य पुरावा नसेल तर त्यावेळेस मात्र ते बाहेर जाऊ शकणार। पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे मुद्दा क्रमांक 4,
तुमची कास्ट. आता कास्ट बदलण्यासाठी उमेदवारांना मुभा आहे. जर तुमच्याजवळ व्यवस्थित योग्य आणि ज्या जात प्रवर्गामध्ये तुम्ही येता तो जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्हाला ते स्वतंत्र आहे, तुम्ही ते निवडू शकता. पण त्या संदर्भाचं जे डॉक्युमेंट आहे ते 14 मे 2025 पूर्वीचं पाहिजे. जर तुमच्याजवळ जात प्रवर्ग जो असेल त्या संदर्भाचे जे डॉक्युमेंट्स आहे ते जर 14 तारखेनंतरचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला तिथे जात संवर्गासंदर्भात तुम्हाला दुसरा पुरावा जो आहे द्यावा लागणार नाही. कदाचित तुमची उमेदवारी तिथंच रद्द होईल ज्यावेळेस तुम्ही तुमचा जात प्रवर्ग योग्य पद्धतीनं जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते तो जात प्रवर्ग जो आहे तुम्ही सिलेक्ट करायला हवा. जर तुम्ही दुसरी एक फॉर एक्झाम्पल समजा मी ओबीसी आहे आणि माझ्याजवळ ओबीसी संदर्भात डॉक्युमेंट जर नसेल, मी याला यस केलं आहे जात प्रवर्गाला किंवा ओबीसीमधून फॉर्म भरला आहे आणि माझं ओबीसी संदर्भातच डॉक्युमेंट नाही आहे तर त्यावेळेस मी तिथे एलिजिबल नाही आहे, मी तिथे अपात्र ठरणार माझ्या जात प्रवर्गानुसार. ठीक आहे, तर अशी गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे. तुम्हाला जात प्रवर्ग व्यवस्थितपणे योग्य निवडायचा आहे. जर डॉक्युमेंट नाही आहे तर साहजिकच ओपनमधून फॉर्म भरा, ओपनमध्ये जा, पण ओपनमधून तुमची उमेदवारी रद्द होणार नाही. पुढची जी गोष्ट आहे ती आहे मुद्दा क्रमांक 5. आता जे NCL वाले उमेदवार होते, आता NCL वाले उमेदवारांना जे आहे काल एक परिपत्रक आलं त्यानुसार जे आहे NCL आणि EWS या उमेदवारांना जे आहे आजच्या तारखेला जरी NCL असलं किंवा EWS असलं प्रमाणपत्र असलं तरी चालेल अशा प्रकारची सूचना आलेली आहे. त्या उमेदवारांसाठी ती आनंदाची बातमी आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो, काही असे उमेदवार आहेत त्यांना काय मिस्टेक होते ते कळतच नाही आहे. तुम्ही नॉन क्रिमिनल जर बघितलं तर आताच्या काळामध्ये ज्या उमेदवारांनी आत्ता नुकतंच रिसेंटमध्ये किंवा ज्या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल काढला असेल पण ते नॉन क्रिमिनल व्यवस्थित आहे का, आपण काढलेलं नॉन क्रिमिनल व्हॅलिड आहे का, ते कोणत्या तारखेपर्यंत चालतं, किती तारीख त्याची शेवटची तारीख आहे, आपण काढलेलं नॉन क्रिमिलियर ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे हे सुद्धा तुम्हाला तपासून बघावं लागणार. फॉर एक्झाम्पलसाठी खूप साऱ्या उमेदवारांनी जे नॉन क्रिमिलियर अपलोड केलं असेल ते डुप्लिकेट नॉन क्रिमिलियर अपलोड केलं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर परत एकदा चेक करून घ्यायचं आहे तुमचं नॉन क्रिमिलियर व्यवस्थित आहे किंवा नाही. फॉर एक्झाम्पल ओळखण्यासाठी काही 2-3 मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिलियर अपलोड करता तर त्यावेळेस तिथे 20 अंकीचा बारकोड असतो, ज्यांचं डुप्लिकेट असेल तिथे 19 अंक असतात. दुसरं, जिथे तारीख पाहिजे डेट पाहिजे तिथे डेट नाही, तिथे नंबर छापलेला असतो. तिसरं, तुमचं जो खाली जी आहे एक्सपायरी डेट जी असते की कधी संपणार आहे, किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे, ती एक डेट जी आहे त्याच्यामध्ये मिसमॅच असतं. आणि सगळ्यात शेवटी जे आहे खाली सुद्धा काही प्रकारचे मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळू शकतात तुमच्या नॉन क्रिमिलियरमध्ये. मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले जेणेकरून तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर योग्य अचूक आणि व्यवस्थित आहे किंवा नाही ते समजण्यासाठी फायदा होईल. ठीक आहे, तर नॉन क्रिमिनल संदर्भात डुप्लिकेट नॉन क्रिमिनल चालणार नाही, त्यावेळेस तुमची उमेदवारी सरळ रद्द होईल जर तुमच्याजवळ योग्य नॉन क्रिमिनल नसेल तर. पुढची जी गोष्ट आहे ती आहे समांतर आरक्षण संदर्भात. आता काही उमेदवारांनी जे आहे समांतर आरक्षणाला यस केलंय आणि त्या उमेदवारांनी ज्यांना समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ऑलरेडी त्यांनी टेट परीक्षेचा फॉर्म भरताना समांतर आरक्षणाला यस केलंय आणि त्यांनी फायदा सुद्धा घेतलाय त्याचा. त्यांना परीक्षेच्या वेळेस थोडाफार वेळ वाढून सुद्धा मिळाला होता आणि त्यांना आता समांतर आरक्षणाचा लाभ सुद्धा घेता येईल. पण त्या संदर्भाचं तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हॅलिड असलं पाहिजे, डुप्लिकेट नसलं पाहिजे, ओरिजिनल असलं पाहिजे आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते ग्राह्य धरलं जाईल किंवा ते ग्राह्य असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात एलिजिबल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असलं पाहिजे तरच ते ग्राह्य धरल्या जाईल आणि तरच तुमची उमेदवारी अबाधित राहील. नाहीतर तुमचा उमेदवारी जी आहे किंवा तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही बाद व्हाल, जर तुमचं समांतर आरक्षणासंदर्भात डॉक्युमेंट तुमच्याजवळ नाही आहेत तर. ठीक आहे, आणि त्याच्यावरचा नंबर सिरियल नंबर जो आहे इश्यू डेट जी आहे ती व्यवस्थित टाका. तो नंबर जो आहे खूप महत्त्वाचा आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे मुद्दा क्रमांक 7, शैक्षणिक माहिती. आता शैक्षणिक माहितीमध्ये काय आहे मी तुम्हाला फॉर्मनुसार सांगतो फास्टमध्ये काय काय आहेत, नाहीतर व्हिडिओ जास्त मोठा व्हायचा. बघा, शैक्षणिक अर्हतेमध्ये आपण काय म्हणतो 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जी माहिती आहे ती व्यवस्थित भरायची, बस, बाकी काही नाही आहे. कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगतो तुम्हाला. धक्का कुठं बसणार आहे ते सांगतो. ज्या उमेदवारांनी शैक्षणिक माहिती नमूद केली पण त्याच्यामध्ये सुद्धा 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ह्या ज्या गोष्टी तुम्ही नमूद केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. ते होतं तुमचं 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं मीडियम आणि सब्जेक्ट. या गोष्टीमध्ये जर तुम्ही चुकी केली असेल तर त्यावेळेस तुमची उमेदवारी रद्द होणार. 10वीचं माध्यम चुकलं, 10वीचं माध्यम माझं मराठी आहे पण मी सायन्समध्ये झालेलो आहे, म्हणजे ॲक्च्युली माझं 10वी मराठी मीडियममध्ये आहे, 12वी सायन्स आहे, BSc सायन्स आहे, MSc सायन्स आहे. पण मी जर 10वीचं माध्यम जर इंग्रजी टाकलं तर मला इंग्रजी शाळा येतील आणि इंग्रजी शाळेसाठी मी पात्र नाही. मी फक्त मराठी शाळेसाठी किंवा मराठी शाळेवर जे काही विषय आहे सायन्स मॅथ किंवा मॅथ सायन्स किंवा सायन्स या विषयासाठी मी इलिजिबल आहे, वर्ग 6 ते 8 साठी किंवा 9 ते 10 साठी, आणि वरच्या वर्गासाठी मी फक्त बायोलॉजी विषयासाठी इलिजिबल आहे. तर ही जी माहिती आहे 10वीचं जे माध्यम आहे ते जर माझं माध्यम चुकलं, मी 10वी मराठी माध्यमामध्ये केली आहे त्याच्यामुळे माझी निवड मराठी शाळेवरच होईल.
पण जर तुमचं 10वीचं माध्यम चुकलं, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुमचं 10वीचं माध्यम इंग्रजी झालं आहे आणि तुम्ही मराठी केलं आहे, तर ते चालणार नाही. 10वीचं माध्यम आणि विषय अजून कोणतं माध्यम, तुमचं 12वीचं माध्यम आणि पदवीचं माध्यम तरी एक परत मागपुढे झालं तरी चालतं, पण 10वीचं आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं डी.एड असेल, डी.टी.एड असेल, बी.एड असेल, त्याचं माध्यम चुकता कामा नये. कारण की त्याच्यानुसारच तुम्हाला जाहिराती येतात आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम येतात. म्हणजे जर मीडियम चुकलं, जाहिराती चुकीचे येणार, जाहिराती आल्या, पसंतीक्रम दिले, निवड झाली, तुम्ही सेलिब्रेट करायचे आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं होतं त्यावेळेस तुम्ही बाहेर पडायचे. कारण की तुमचं त्याच्याजवळ त्या संदर्भाची जी पात्रता आहे, त्या संदर्भाचं जे मीडियम लागतं, माध्यम लागतं, तेच तुमच्याजवळ नाही आहे, तर त्यावेळेस तुमची उमेदवारी रद्द होणार. ठीक आहे, मी क्लिअर कट यासाठी बोलतोय कारण की तुम्हाला सद्यस्थितीमध्ये या गोष्टी लवकरात लवकर समजतील आणि तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतील. आणि जर तुमच्याकडून काही चुकी झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही करेक्शन करावं, जेणेकरून तुमची उमेदवारी रद्द होऊ नये. त्या संदर्भात मी हा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला खूप क्लिअरपणे सांगतोय. ठीक आहे, पुढची गोष्ट आहे ती आहे इथे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमची जी मार्कशीट असते किंवा सर्टिफिकेट असते ते दोन्ही लागणार आहे. डी.एड किंवा बी.एड असेल त्याचं सर्टिफिकेट मार्कशीट दोन्ही लागेल, सगळेच त्याचं. आणि टी.ईटीचं सुद्धा जे आहे तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही लागेल. काही उमेदवारांनी फक्त मार्कशीट अपलोड केली, काही उमेदवारांनी फक्त सर्टिफिकेट अपलोड केलं आहे. त्यांचं डिजिलॉकरमधून सीटीईटीचं सर्टिफिकेट निघतच नाही आहे. टी.ई.टी परीक्षा संदर्भात बोलतोय मी. ठीक आहे, आता असे उमेदवार ज्यांनी फक्त मार्कशीट अपलोड केली किंवा ज्यांनी सर्टिफिकेट अपलोड केलं आहे तर ते उमेदवार रिस्कमध्ये आहे. रिस्क कशासाठी सांगतोय मी, असं नाही की तुम्ही उमेदवारीमधून बाहेर पडणार, पण याचा अर्थ असाही नाही की तुमची उमेदवारी अबाधित राहील. त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रश्न विचारला जाईल की तुम्ही ज्यावेळेस सीटीईटी दिली किंवा टी.ई.टी एक्झाम पास केली तर त्यावेळेस तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही असणं अपेक्षित आहे. तर तुमचं मार्कशीट आहे, सर्टिफिकेट कुठं आहे तुमचं, किंवा सर्टिफिकेट आहे मार्कशीट का नाही आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तिथे उत्तर द्यावं लागेल. त्या उत्तराला तुम्हाला फेस करावं लागेल आणि त्यावेळेस तुमचा निर्णय त्यातल्या त्यात तिथे घेतला जाईल ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस. पुढचं जे आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला, अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती अशी आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये माध्यम व्यवस्थित लिहा आणि तुमचं जे हे आहे काय टी.ई.टी परीक्षा आहे, टी.ई.टी परीक्षेमधले मार्क्स खूप महत्त्वाचे आहे. आता टी.ई.टी परीक्षेमध्ये काही उमेदवारांनी एकदा दिली असेल, दोनदा दिली असेल, चारदा दिली असेल, तुम्ही टी.ई.टी परीक्षेत ज्या परीक्षेमध्ये तुमचे चांगले मार्क्स आहे ते टी.ई.टी प्रमाणपत्र जोडा, असं माझं म्हणणं आहे. कारण की तुम्हाला ओपनच्या जागा सुद्धा येतील, कास्टच्या सुद्धा येतील. आता बघा, समजा माझे मार्क्स 90 आहे टी.ई.टी परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये, मग 90 मार्क्स म्हणजे मला ओपनच्या सुद्धा जागा येतील आणि ओबीसीच्या सुद्धा जागा येतील. बरोबर, ओबीसीसाठी 82 मार्क लागतात, मला 90 आहे आणि ओपनसाठी 90च्या वर पाहिजे, 90 आहे ऑलरेडी मला, त्याच्यामुळे मला दोन्ही प्रिफरन्स येतील. त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगतोय, मार्क्स एकदा व्यवस्थित चेक करून घ्या टी.ई.टी परीक्षेसंदर्भात. जर ते चुकले तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता, माहिती व्यवस्थित भरावी लागेल तुम्हाला. ठीक आहे, आता आहे शेवटची फुल अँड फायनल माहिती, ती आहे सेल्फ सर्टिफिकेशन. तुमच्यासाठी डिक्लेरेशन आहे, हे तुम्ही वाचलं नाही पण मी वाचलंय आणि मी ज्या गोष्टी ऑब्झर्व केल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. त्या गोष्टी कोणत्या आहे बघा. आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय किंवा नाही केलाय ते एकदा चेक करून घ्या, तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय किंवा नाही झालाय. त्याच्यावर तो जो वॉटरमार्क आहे सेल्फ सर्टिफिकेशन 2025 टेट एक्झाम फॉर्म जो आहे तो ते लिहून येतं. ते जर आला असेल तर तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सेल्फ सर्टिफाय झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफाय केला होता, काही कारणास्तव चूक झाली होती, मग परत अनसर्टिफाय केला, मग ती चूक योग्य केली, तर परत एकदा सेल्फ सर्टिफाय केला किंवा नाही केला ते चेक करून घ्या. आणि आता तुम्ही जी खाली माहिती नोंदवली ती कोणती आहे ती सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व झाल्यानंतर तुमच्या फॉर्मवर बघा, सेल्फ सर्टिफाय फॉर्मवर काय लिहिलेलं आहे, खाली डिक्लेरेशन आहे की उपरोक्त भरलेली माहिती जी आहे ती व्यवस्थित आणि बरोबर आहे. जर भरलेली माहिती आणि कागदपत्रे याच्यामध्ये जर तफावत आढळली तर मी कायदेशीर कारवाईस जबाबदार राहील, अशा प्रकारचं डिक्लेरेशन आहे. थोडक्यात तुम्ही भरलेली माहिती, तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती आणि तुमचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये तफावत जर असली, तफावत म्हणजे जर याच्यामध्ये जर फरक पडला किंवा याच्यामध्ये जर अंतर असलं किंवा याच्यामध्ये माहिती मिसमॅच झाली किंवा माहिती जुळतच नाही आहे, तुमचे मार्क्स असेल, तुमचे मीडियम असेल, काही गोष्टी जुळत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही कायदेशीर कारवाईस जबाबदार असणार. हे डिक्लेरेशन आहे. इथे नमूद केलेलं आहे की भरलेली माहिती आणि तुमचे कागदपत्र याच्यामध्ये तफावत नसायला पाहिजे. कळतंय? एवढ्या क्लिअर कट गोष्टी तुम्हाला कोणीच सांगत नाही. मी या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगितल्या. हा व्हिडिओ अत्यंत अतिशय महत्त्वाचा होता, ज्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या. जर एखाद्या उमेदवाराने हा व्हिडिओ बघितला तर माझी 100% काय 101% गॅरंटी आहे की तो उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमधून त्याची उमेदवारी रद्द होणार नाही, जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, तुमचा अभिप्राय जो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करा. आतापर्यंतचा जो व्हिडिओ होता सगळ्यात युनिक आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं
आणि तुमच्या कमेंट्स, तुमचा अभिप्राय कमेंट खाली याच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये लिहा. तुम्हाला काय वाटते तुमचं प्रश्नसुद्धा विचारा. आणि सोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आणि सोबत नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या व्हिडिओबद्दल तुमचा अभिप्राय नोंदवणं खूप आवश्यक आहे, कारण की एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे आणि तुमची उमेदवारी रद्द होऊ नये, कोणताच उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ नये आणि त्याची शिक्षक बनण्याचं जे स्वप्न आहे ते सुद्धा धुळीस मिळू नये, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आय होप या जे व्हिडिओचं टार्गेट आहे किंवा हे जे व्हिडिओचं मेन पर्पज आहे, हा पर्पज मेन साध्य हो, जास्तीत जास्त उमेदवारांना याचा फायदा हो, एवढीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.